शुभश्रावणी पुढील भागामध्ये अलकनंदा हॉस्पिटलमध्ये पोहोचते. शुभू आणि श्रावणी तिचा पाठलाग करत असतात. श्रावणी म्हणते, शुभू आपल्याला सावध राहायला पाहिजे. त्यांनी जर बघितलं ना सगळाच गोंधळ होणार. तेवढे त्यांना डॉक्टर, नर्स आणि अलकनंदा येताना दिसते. त्यांना बघून दोघंही लपून बसतात. ते निघून गेल्यानंतर त्यांचा पाठलाग करतात, पण आता अलकनंदा काही दिसत नाही. श्रावणी म्हणते, शुभू कुठे गेले असतील. तेवढे तिला कानातलं दिसतं. ती म्हणते, शुभू म्हणतो, मॅडम एवढं काय बारीक बघताय. ती हातात घेऊन म्हणते, अलकनंदा मॅडमचं कानातलं. म्हणजे त्या ह्याच रूममध्ये गेल्या. अलकनंदा रूममध्ये घाईघाई जात असते तेव्हा ते कानातलं पडलेलं असतं. आता शुभू आणि श्रावणी त्या रूमचा हळूच दरवाजे उघडतात आणि आतमधलं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता शुभू आणि श्रावणी बाहेर येतात. श्रावणी कानातलं बघत म्हणते, अलकनंदा मॅडम तुम्ही माझ्या हातामध्ये हा जो काय धागा दिला ना त्यावरून मी तुमची अख्खी कुंडली बाहेर काढते की नाही बघच. अलकनंदा घरी जाते. इकडे तिकडे बघत हळूच जाऊन बसते. विशंबर येतो. एक एक करता सगळेच गोळा होतात. आता श्रावणी खाली जाते ते मोठ्या तोऱ्यात आणि पुढे जाऊन विशंबर आणि नंदाकाच्या समोर हात करते. ते अपर्णा विचारते, काय गं हे कानातलं कुणाचं. श्रावणी म्हणते, हे कानातलं आपल्या अलकनंदा मॅडमचं. पृथ्वी म्हणतो, कुठे सापडलं तुला पडलेलं. श्रावणी म्हणते, तिथे जिथे कधीच सापडायला नको होतं तिथे, मेंटल हॉस्पिटलमध्ये. आता विशंबर शॉकून बघायला लागतो तर अलकनंदा खूप घाबरलेली असते. विशंबर म्हणतो, नंदा का तू कशाला गेली मेंटल हॉस्पिटलमध्ये. तेव्हा अलकनंदा म्हणते, अरे हिचं काय ऐकतो, ही काही सांगते आणि तुम्ही ऐकताय. माझा काय संबंध आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचा. श्रावणी म्हणते, अच्छा मग कानातलं कुणाचं आहे, तुमचं नाही का. अलकनंदा गोंधळत म्हणते, नाही म्हणजे. श्रावणी म्हणते, तुमचंच आहे ना. अलकनंदा मॅडम आता तरी खरं बोला, तुम्ही पकडल्या गेले आहे आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे. आता मात्र अलकनंदाला काय बोलावं हेच कळत नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.